गोरगरिबांचं, श्रीमंतांचं, उद्योगपतींचं, नोकरदारांचं, शेतकऱ्यांचं, गृहिणींचं, सर्वसामान्यांचं लक्ष लागून असलेला अर्थसंकल्प अखेरीस सादर झालाय। अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा विक्रमी 7वा तर मोदी 3.0 सरकारचा पहिला अर्थसंकल्प सादर करताना अनेक मोठ्या घोषणा करण्यात आल्या। पण आजच्या या अर्थसंकल्पातून नोकरदार वर्गाला फारसा दिलासा मिळालेला नाहीये। नव्या कर प्रणालीत स्टँडर्ड डिडक्शन 50,000वरून 75,000 करण्यात आले। तसंच लाखापर्यंतच्या उत्पन्न हे करमुक्त झालेलं आहे आणि 15 लाखांवरील उत्पन्नावर 30% कर हा आकारण्यात आलाय। शिवाय नव्या कर प्रणालीचा अवलंब करणाऱ्या नोकरदारांचे 17,500 रुपये यामुळे वाचणार आहेत। मात्र जुन्या कर प्रणालीनुसार कर भरणाऱ्या नोकरदारांसाठी कोणताही बदल करण्यात आलेला नाहीये। शिवाय कृषी क्षेत्रासाठी 1.52 लाख कोटींची, तसंच शिक्षण, रोजगार आणि कौशल्यासाठी 1.48 लाख कोटी रुपयांची तरतूद ही करण्यात आली आहे। पुढील 5 वर्षांसाठी 4,10,00,000 तरुणांना रोजगार देणार असं आश्वासन देण्यात आलंय। त्यासाठी अर्थमंत्र्यांनी 2 लाख कोटींची तरतूद केली आहे। यंदाच्या अर्थसंकल्पात बिहारसाठी 26,000 कोटी तर आंध्र प्रदेशसाठी 50,000 कोटींचं अर्थसहाय्य हे जाहीर झालंय। तर हिमाचल प्रदेश करता 11,500 कोटी रुपयांच्या निधीची ही तरतूद करण्यात आली आहे। पण विधानसभा निवडणुकीच्या उंबरठ्यावर असलेल्या महाराष्ट्रासाठी मात्र कोणतीही मोठी घोषणा करण्यात आलेली नाही। आणि याच सर्व घोषणांच्या पार्श्वभूमीवर आम्ही आज तुम्हाला प्रश्न विचारला होता आणि तो प्रश्न पाहण्यासाठी आपण जाणार आहोत आपल्या पोल सेंटरवर। बघूया आजचा प्रश्न काय होता आणि नेमकं कसं तुम्हाला पोल करायचा होता। अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मांडलं देशाचं बजेट, तुम्ही 10 पैकी किती गुण द्याल असा प्रश्न तुम्हाला विचारण्यात आलेला होता आणि त्याचे पर्याय होते 0, 1 ते 5, 6 ते 9 की 10। तर हा आहे आजचा प्रश्न। दरम्यान आजच्या या अर्थसंकल्पामध्ये पगारदारांसाठी नव्या कर प्रणालीची घोषणा झाली आहे। पण ही नवी कर प्रणाली नेमकी कशी असणार आहे ती बघण्यासाठी आता आपण आपल्या मीडिया सेंटरला जाणार आहोत आणि जाणून घेणार आहोत या कर प्रणालीविषयी। बघूया, ही आहे नवी कर प्रणाली। नव्या कर रचनेतले हे बदल काय सांगतात आपण बघतोय। 3.75 लाखापर्यंत म्हणजे 3,75,000 पर्यंत कर नाही, अर्थात प्रमाणित वजावटीसह हा कर आहे। म्हणजे 3.75 लाखापर्यंत प्रमाणित वजावटीसह कर नाही, अर्थातच 75 लाखांची 75,000ची किंमत जी तरतूद आहे ती प्रमाणित वजावट आहे किंवा स्टँडर्ड डिडक्शन आहे। पुढे 3 ते 7 लाखापर्यंत 5%, त्यानंतर 7 ते 10 लाखापर्यंत 10%, 10 ते 12 लाखापर्यंत 15%, 12 ते 15 लाखांपर्यंत 20% आणि 15 लाखांपेक्षा जास्त 30% अशी आहे ही नवीन कर प्रणाली। तर हे सगळे आकडे आता समोर आलेले आहेत। दरम्यान यंदाच्या अर्थसंकल्पात कोणकोणत्या गोष्टी स्वस्त झाल्यात आणि काय काय महागलंय त्यावर देखील आता आपण नजर टाकणार आहोत। आणि पुन्हा एकदा आपण बघूया काय स्वस्त काय महाग। सोनं चांदी स्वस्त झालेलं आहे, त्यामुळे आता सोनं खरेदीसाठी अर्थातच खास करून गृहिणी गर्दी करतील अशी अपेक्षा आहे। मोबाईल फोन स्वस्त झालेले आहेत, मोबाईल चार्जर देखील स्वस्त झालेले आहेत। आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं असं हे उपकरण। त्यानंतर इलेक्ट्रिक वाहनं, पर्यावरणपूरक निर्णय घेण्याच्या दृष्टीने इलेक्ट्रिक वाहनं देखील स्वस्त झालेली आहेत। कॅन्सरवरची औषधं, त्यानंतर प्लॅटिनम हे सगळं स्वस्त झालेलं आहे। त्यासोबतच सोलर पॅनल आणि फिश फीड यांचे देखील दर जे आहेत ते कमी करण्यात येणार आहेत। त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी स्वस्त झालेल्या आहेत। आणि आता काय महाग झालंय? प्लॅस्टिकचं सामान महाग झालंय, अमोनियम नायट्रेट, त्यानंतर टेलिकॉम संबंधीची उपकरणं यांचे दर आता जास्त असतील, ह्या गोष्टी महाग झाल्या। तर काय स्वस्त काय महाग हे सगळं आपण पाहिलेलं होतं। आणि आता अर्थसंकल्पामध्ये सोनं चांदी हा विषय फार चर्चेत आला, कारण सोनं चांदीवरील कस्टम ड्युटी ही 6% कमी केल्याची घोषणा आज झाली। आणि आतापर्यंत सोन्या चांदीच्या दागिन्यांवर 15% कस्टम ड्युटी ही लावली जात होती। तसंच प्लॅटिनमवरील कस्टम ड्युटी देखील 6.4% कमी झाली आणि त्याचा तात्काळ परिणाम सोन्या चांदीच्या भावावर पाहायला मिळाला। मुंबईत प्रतितोळा सोन्याचा दर 5,000 तर पुण्यामध्ये प्रतितोळा सोन्याचा दर हा 3,000 घटला। तर जळगावात प्रतितोळा सोन्याचा दर हा 2,000 उतरला। त्यामुळे ग्राहकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळतोय। उद्या देखील सोन्याच्या दरात 1,000 ते 1,500 रुपयांची घसरण पाहायला मिळण्याची शक्यता ही सराफांनी व्यक्त केली आहे। पाहूया, कमीत कमी 5,000 रुपयाची कमी आली आहे। या कस्टम ड्युटी कमी झाला म्हणून जे 15% होती ते 6%वर राहते। तसंच चांदीवरती बी कमी झालं, त्याच्यात बी 5,000 कमी झालाय। चांदी 93 होती
आणि आता 88-89 वरती आली आहे. असं मिळून प्लॅटिनम बी कमी झाला, त्याच्यात 2200 रुपयाचा फरक पडलाय. सकाळी 73,500 होती, ते आता कमी होऊन 66,000 67,000 वरती गेली आहे. अजून बी 1,000-1,500 रुपये कमी होणार असं वाटते. डिक्लेअर झाल्याबरोबर आज जवळजवळ 3,000 रुपये सोन्याच्या भावामध्ये फरक पडलेला आहे. जो 72,450 होता तो 69,450 वर आला आहे. आज संध्याकाळी याला इफेक्ट दिल्यानंतर अजून बाजारात फरक पडण्याची शक्यता. चांदीमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात फरक पडणार आहे, कारण 9% म्हटले तरी जवळजवळ 7-8 हजार रुपयाचा फरक पडतो तो म्हणजे किलोला. सर्वसामान्य लोकांसाठी फार आनंदाची गोष्ट आहे आणि माझ्यासाठी तर आनंदाचीच आहे, कारण आम्ही योगायोग इथे पाहुणे म्हणून आलो होतो, परंतु सोन्याचे भाव कमी झाले असे कळताच आम्ही खरेदीसाठी आलो आणि आम्हाला 2 ते 3 हजाराचा फायदा आला. तर या बजेटमध्ये सगळ्यात जास्त चर्चेत राहिले ते सोन्याचे दर, आणि या सोन्याच्या दरामध्ये आता कोणत्या जिल्ह्यामध्ये किती घट झाली आहे आपण तेही जाणून घेऊया. काय सांगतायत सोन्याचे दर? मुंबईमध्ये कालचा दर 73,500 रुपये, आजचा दर झाला 69,500 रुपये. ठाण्यामध्ये कालचा दर होता 73,000 रुपये, आजचा दर आहे 71,200 रुपये. पुण्यामध्ये 72,500 वरून हा दर 69,500 रुपये इतका घटलेला आहे. नाशिकमध्ये कालचा दर आहे 73,000 रुपये आणि आजचा दर झालाय 69,300 रुपये. गोंदियामधला कालचा दर आहे 73,500 रुपये, आजची आकडेवारी आहे 69,500 रुपये. बुलढाण्यामध्ये 73,000वरून काल जे सोनं 73,000वर होतं ते आज आलंय 68,000वर, त्यामुळे 5,000ची घट इकडेही झाली आहे. वाशिममधले आकडे काय सांगतायत? कालचा दर आहे 73,500 रुपये, आजचा दर आहे 70,500 रुपये. सोलापुरात काल 73,500 रुपये सोन्याचा दर होता, आजचा दर आहे 71,500 रुपये. परभणीमध्ये कालचा दर 73,200 रुपये, आजचा दर 71,000. अमरावती कालचा दर आहे 73,400 रुपये, आज दर घटलेला आहे, दर झालाय 71,300 रुपये. हिंगोलीमधला कालचा दर 74,000 रुपये, आज घटून झालाय 71,300 रुपये. नांदेडमध्ये काल 74,400 रुपये इतका दर होता सोन्याचा, आजचा दर झाला 71,800 रुपये. तरी आहे जिल्ह्यांमधली आकडेवारी. विविध जिल्ह्यामध्ये सोन्याचा दर नेमका काय होता त्या संदर्भातली माहिती. दरम्यान हा अर्थसंकल्प शक्ती देणारा अर्थसंकल्प आहे, अशा शब्दात पंतप्रधान मोदींनी यंदाच्या अर्थसंकल्पाची स्तुती केली. विकसित भारताचा पाया रचणारं हे बजेट आहे असंही ते म्हणाले. गाव, गरीब आणि शेतकऱ्यांचा तसंच मध्यम वर्गाचा विचार केलाय, याकडेही देखील पंतप्रधानांनी आता लक्ष वेधलंय. पाहूया. ये बजट समाज के हर वर्ग को शक्ति देने वाला बजट है. ये देश के गांव, गरीब किसान को समृद्धि की राह पर ले जाने वाला बजट है. पिछले 10 वर्षों में 25 करोड़ लोग गरीबी से बाहर निकले. ये जो न्यू मिडिल क्लास बना है, यह बजट उनके सशक्तिकरण की निरंतरता का बजट है. इन नौजवानों को अनगिनत नए अवसर देने वाला बजट है. इस बजट से शिक्षा और स्किल को नई स्केल मिलेगी. ये जनजातीय समाज, दलित, पिछड़ों को सशक्त करने की मजबूत योजनाओं के साथ आया है. इस बजट से महिलाओं की आर्थिक भागीदारी सुनिश्चित करने में मदद मिलेगी. ये ढेर सारे नए रोजगार, स्वरोजगार के अवसर लेकर आया है. ये बेटर ग्रोथ और ब्राइट फ्यूचर लेकर आया है. तर केंद्र सरकारने जाहीर केलेल्या अर्थसंकल्पाचं राज्यातल्या महायुती सरकारने आता स्वागत केलंय. कॅन्सरवरील औषधांमध्ये सवलत देण्यात आली आहे, याकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आता लक्ष वेधलंय. तर भारताच्या भविष्यावर गुंतवणूक करणारा अर्थसंकल्प असं वर्णन केलंय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी. दुर्बल, वंचित, उपेक्षित, मागास, अल्पसंख्याक घटकांच्या विकासावर भर देणारा
लोककल्याणकारी अर्थसंकल्प असं वर्णन राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी केलेलं आहे. पाहूया. मी आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांना धन्यवाद देतो आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे अभिनंदन करतो. कारण या बजेटमध्ये, या अर्थसंकल्पामध्ये सर्वसामान्य माणसाला न्याय देणारा हा अर्थसंकल्प आहे. याच्यामध्ये 9 घटक, विशेष करून 9 घटकांना न्याय देणारा हा नवरत्न अर्थसंकल्प म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण यामध्ये शेतकरी आहेत, कष्टकरी आहेत, कामगार आहेत, महिला भगिनी आहेत, लाखो युवक आहेत आणि मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधा आहेत. भारताच्या भविष्यावर एक मोठी गुंतवणूक करणारा अशा प्रकारचा अर्थसंकल्प आहे, ज्याच्यामध्ये शेतकरी, त्यासोबत महिला, युवा आणि गरीब या 4 घटकांना समोर ठेवून हा अर्थसंकल्प मांडण्यात आलेला आहे. शेतकऱ्यांकरता अनेक नवीन योजना, नैसर्गिक शेतीपासनं तर नवीन किसान क्रेडिट कार्डापर्यंत आणि शेती क्षेत्रातलं इन्फ्रास्ट्रक्चर तयार करण्यापासनं तर विपणनापर्यंत मोठ्या प्रमाणात गुंतवणूक या ठिकाणी वाढवण्यात आली आहे. दरम्यान महाराष्ट्रातल्या खासदारांनी देखील अर्थसंकल्पावर आपलं मत मांडलंय. विरोधी पक्षातील सर्वच खासदारांनी अर्थसंकल्पाने निराशा केल्याचं म्हटलं. त्यातही सांगलीचे खासदार विशाल पाटील यांनी अतिशय बोचरी टीका केली आहे. विशाल पाटील नेमकं काय म्हणाले आहेत पाहूया. बिहार आणि आंध्र प्रदेशचं बजेट आज निर्मला सीतारामनांनी आमच्या समोर मांडलं. बिहार आंध्र प्रदेशचा विषय संपल्यावर आसामकडे वळल्या, सिक्कीमकडे गेल्या. आम्हाला आता वाटलं अजून 1 तासभर भाषण चालेल त्यांचं, पण ते मध्येच बंद केलं. हे सरकार लाचार सरकार झालेलं आहे. यांनी त्यांचं लोकमत घालवलेलं असल्यामुळे ह्या पुढच्या काळात त्यांचं सरकार कसं चालणार हे एक ह्या बजेटमधून तुम्हाला पाहायला मिळालं. 5 वर्ष फक्त लोक कशी सांभाळून ठेवायची ह्याच्या पलीकडे ह्यांना काही करता येईल असं मला वाटत नाही. मला खूप वाईट वाटते आमच्या महाराष्ट्राच्या त्या 8 खासदारांचं, 7 शिवसेना आणि 1 राष्ट्रवादी, जे त्या सभागृहात जोरजोराने टेबल वाजवत होती. मला कळलंच नाही की कशाबद्दल टेबल वाजत होते. कदाचित त्यांच्या कानात जे माईक का स्पीकर दिले होते त्याचं ट्रान्सलेशन करताना त्यांना काहीतरी चुकीचं ऐकू आलं असेल. ज्या वेळेला उल्लेख वेगवेगळ्या राज्यांचा झाला तेव्हा चुकून त्यांना महाराष्ट्र ऐकू आलं असेल. तर मला आश्चर्य वाटतं ते का टेबल वाजवत होते. पूर्णपणे अपयशी ठरलेले आहेत. जणू काही ह्या सरकारला फक्त आंध्र प्रदेशचं TDP आणि बिहारचं JDU हे 2च पक्ष पाठिंबा देत आहेत. जणू काय शिवसेनेचा आणि राष्ट्रवादीचा म्हणजे महाराष्ट्राचे 8 खासदारांचा पाठिंबाच नाही किंवा त्या पाठिंब्याची गरजच नाही असं हे अर्थसंकल्प मांडलं गेलं. खूप निराशा आहे. अगदी मुद्देवार जर तुम्ही त्या खोलात गेला तर तुम्हाला लक्षात येईल. आता हा तर फक्त प्राथमिक आहे की महाराष्ट्राला काय दिलं नाही. मुद्देवार जर तुम्ही गेला तर तुम्हाला लक्षात येईल फक्त घोषणाबाजी केलेली आहे. आणि घोषणाबाजी करत असताना काँग्रेस पक्षाने जे त्यांच्या मॅनिफेस्टोमध्ये मुद्दे मांडलेले त्या मॅनिफेस्टोची कसं अंमलबजावणी करता येते हे माहीत नाही. फक्त ते उचललेत आणि फक्त घोषणा करून टाकली आहेत. कुठेही डिटेलमध्ये ते पैसे कुठनं आणणार, ते पैसे किती लागणार ह्याचा कुठेही उल्लेख नाही आहे. निराशादायक बजेट ह्या ठिकाणी मांडलं गेलं. तर हा अर्थसंकल्प म्हणजे खोदा पहाड निकला चुहा अशी प्रतिक्रिया शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार अरविंद सावंत यांनी दिली आहे. तर राज्य आणि देशातल्या सरकारवर टीका करण्याची संधी देखील त्यांनी सोडली नाही. आपण बघूया अरविंद सावंत नेमकं काय म्हणाले. हा अर्थसंकल्प इतका निराशाजनक, आपण माननीय अर्थमंत्र्यांच्या त्यांची बॉडी लँग्वेज पाहिली असती किंवा भाषण समाप्त झाल्यानंतर सभागृह असं तुटून पडतं त्यांच्या अभिनंदनासाठी, आज कोणी फिरकलं नाही. इतकं निराशाजनक बजेट अर्थसंकल्प त्यांनी सादर केलेला आहे. कुणाचा अर्थसंकल्प आहे कळतच नव्हतं. म्हणजे कालपर्यंत आम्ही लाडका भाऊ लाडकी बहीण ऐकत होतो, आज नवीनच ऐकायला येत होतो. लाडका आंध्र प्रदेश, लाडका बिहार, थोडा थोडा लाडका ओरिसा पण, हे असले सगळे प्रकार सुरू होते. यांना किती वाकवलं हे मात्र नक्की दिसलं बरं का.
फसवलं पण आहे त्यांना. त्यांनी 1,00,000 करोड मागितले होते चंद्रबाबू नायडूंनी. 15,000 करोडात पुसून दिले पानं. मग याचा अर्थ काय? हप्त्याने देईन, बाजूला जाऊ नका. हप्त्याने देईन, पळू नका, हा त्याचा अर्थ आहे. राज्याचे माजी अर्थमंत्री आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अर्थसंकल्पावर आपली प्रतिक्रिया दिली. अर्थसंकल्पात महाराष्ट्राचा उल्लेख नाही. आंध्र प्रदेश आणि बिहारचे खासदार सोबत राहावेत म्हणून खैरात वाटण्यात आली आहे, अशी टीका त्यांनी केली. महाराष्ट्राला फार मोठ्या अपेक्षा होत्या आणि महाराष्ट्रात डबल इंजिनचं सरकार आहे, ट्रिबल इंजिनचं सरकार आहे म्हणणारे भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्राच्या तोंडाला पुन्हा एकदा पानं पुसलेली आहेत. बिहार आणि आंध्र प्रदेश इथले आमदार टिकवण्यासाठी आणि सरकार टिकवण्यासाठी त्या दोन्ही राज्यांना विशेष सवलतीचा खैरात वाटण्यात आलेली आहे. मला वाटतं की महाराष्ट्रातल्या सगळ्या खासदारांनी केंद्र सरकारच्या या बजेटचा निषेध केला पाहिजे, आंदोलनं केली पाहिजेत, धरणं धरली पाहिजेत की महाराष्ट्राला नेग्लेक्ट करण्याचा पाप भारतीय जनता पक्षाच्या केंद्र सरकारने केलेलं आहे. तर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या बजेटवर महाराष्ट्रातून सर्वसामान्यांनी काय काय प्रतिक्रिया दिल्या आहेत त्या जाणून घेण्यासाठी जाऊया आता आपल्या मीडिया सेंटरला आणि बघूया. आधी पाहूया आजचा प्रश्न. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मांडलं देशाचं बजेट, तुम्ही 10 पैकी किती गुण द्याल, असा होता प्रश्न. पर्याय होते 0, 1 ते 5, 6 ते 9 आणि 10. आणि आता तुमच्या प्रतिक्रिया काय सांगतात ते बघूया. एक्स वर प्रतिक्रिया आलेली आहे. महाराष्ट्रासाठी काही नाही, आंध्र बिहारसाठी लॉटरी, नोकरदार वर्गाला दिल्यासारखं करून बरंच काही काढून घेतलं. महाराष्ट्र मुंबई हे शब्दच नाही आहेत भाषणात. वैभव खाडेंची ही प्रतिक्रिया आहे. तर एक्स वरचीच दुसरी प्रतिक्रिया, शेतकऱ्यासाठी या बजेटचा काहीही फायदा नाही, असं शिवप्रसाद पवार यांचं म्हणणं आहे. तिसरी प्रतिक्रिया येते, मध्यमवर्गीय नोकरदारांच्या खिशात हात घातला आहे, 3 लाख उत्पन्न असलेल्यांवर टॅक्स लावला, सरळ सरळ माजुरी चालली आहे, संतोष कानसेंनी हे म्हटलंय. तर एक्स वरची चौथी प्रतिक्रिया काय सांगते, ईश्वरी सुतार म्हणतात जनता महागाईने त्रस्त आहे. आणि आता युट्यूबवर काय प्रतिक्रिया आल्या त्या आपण बघतोय. करण देवीगरे म्हणतायत बजेट सादर होतं, घोषणा होतात पण विकास दिसत नाही, मग पैसा जातो कुठे, असा प्रश्न त्यांनी विचारला. तर युट्यूबवरचीच दुसरी प्रतिक्रिया आहे गणेश काटकर यांची. गणेशजी म्हणतात आजचं बजेट फक्त बिहार आणि आंध्र प्रदेश या राज्यांसाठी होतं. फेसबुकवर जयशंकर सिंग परिहार त्यांची प्रतिक्रिया आलेली आहे. बजेटवर चांगले गुण बिहार आणि आंध्र प्रदेशचे लोक देतील, असं ते म्हणतात. तर फेसबुकवरची पुढची प्रतिक्रिया आहे विकास कांबळे यांची. ते म्हणतात देशाचा अर्थमंत्री लोकांनी निवडून न दिलेला लोकप्रतिनिधी आहे. तर फेसबुकवरची आणखी एक प्रतिक्रिया दत्त अभंग यांची. त्यांचं सरकार बिहार आंध्र प्रदेशमुळे वाचलं म्हणून त्यांच्यासाठी बजेट, अशा आशयाची ही प्रतिक्रिया. फेसबुकवरची आणखी एक प्रतिक्रिया 10 पैकी 10 गुण, असं सुभाष हांडे म्हणतायत. तर आशिष यादव यांनी 0 गुण दिलेले आहेत. हे इंस्टाग्रामवरच्या प्रतिक्रिया आता आपण बघतोय. इंस्टाग्रामवरच ओंकार आणेराव यांनी 10 पैकी 0 गुण अशी प्रतिक्रिया नोंदवली आहे. तर चैतन्य पाटील यांनी 1 ते 5 या श्रेणीमध्ये इंस्टाग्रामवर आपली गुणसंख्या दिलेली आहे. तुषार शिंदे म्हणतात सर्वसामान्यांना बजेटचा काहीही फायदा नाही. ही होती इंस्टाग्रामवरच्या प्रतिक्रिया. विविध सोशल मीडिया ज्या आहेत त्याच्यावरच्या प्रतिक्रिया आम्ही बघितल्या आणि आजच्या बजेट संदर्भात आम्ही विचारलेल्या प्रश्नावर तुम्ही काय कौल दिलाय ते जाणून घेण्यासाठी जाऊया आपण पोल सेंटर. पुन्हा एकदा प्रश्न बघूया आपण. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मांडलं देशाचं बजेट, तुम्ही 10 पैकी किती गुण द्याल, असा होता प्रश्न. आणि युट्यूबवर एकूण मतं आली आहेत 46,000 आणि त्यातली टक्केवारी समोर आहे आपल्या. 0 असं म्हणणाऱ्यांची टक्केवारी 68, 1 ते 5 गुण म्हणणाऱ्यांची टक्केवारी 14, 6 ते 9 8% आणि 10 पैकी 10 असं म्हणणाऱ्यांची टक्केवारी आहे 10%.
इंस्टाग्रामवर एकूण मतं या संदर्भात 4000 नोंदवण्यात आली. तिकडे आकडेवारी काय समोर आली आहे? 0 गुण द्याल असं म्हणणाऱ्यांची टक्केवारी आहे 41%. 1 ते 5 गुण देऊ असं म्हणतात 21% लोक. 6 ते 9 गुण असं म्हणणाऱ्यांची टक्केवारी 15 आहे आणि 10 पैकी 10 असं म्हणणाऱ्यांची टक्केवारी आहे 23. एक्सवर प्रतिक्रिया आलेली आहे आणि एक्सवरची ही टक्केवारी आपल्या समोर आहे. प्रश्न अर्थातच अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मांडलं, देशाचं बजेट तुम्ही 10 पैकी किती गुण द्याल? तर 0 असं म्हणणाऱ्यांची टक्केवारी 58 इतकी झाली आहे. तर 1 ते 5 असं म्हणणाऱ्यांची टक्केवारी आहे 24. 6 ते 9 असं म्हणणारे आहेत 10% लोक आणि 8% लोकांना 10 पैकी 10 गुण या बजेटला द्यावेसे वाटत आहेत. तर ही टक्केवारी आपल्या समोर आली. आपण 0 अवरमध्ये द आर्ट ऑफ वॉर बद्दल बऱ्याचदा ऐकलंय. आज अर्थसंकल्पाच्या निमित्ताने आचार्य चाणक्य अर्थशास्त्र आणि कर संकलनाबाबत काय म्हणायचे ते पाहूया. चाणक्यांना भारतीय राज्यशास्त्राचा जनक मानलं जातं. मधमाशी फुलांना त्रास होऊ न देता जसे अलगद परागकण वेचते, अगदी तसाच राजाने कर गोळा करावा. पण प्रत्यक्षात तसं होतं का, हा प्रश्नच आहे. आयकरदात्या, नोकरदार, मध्यम वर्गाचा अर्थसंकल्पात फारसा विचार होताना दिसत नाही. सरकार कोणतंही असलं तरी या बाबतीत सातत्य पाळलं जातं. हे चित्र इतक्यात बदलेल अशी शक्यता कमीच आहे. कराचा पैसा देशाच्या, समाजाच्या भल्यासाठी, गोरगरिबांच्या विकासासाठी, लोककल्याणकारी योजनांसाठी जास्तीत जास्त प्रभावीपणे वापरला जाईल एवढीच अपेक्षा आता आपण करूया. आता वेळ झाली आहे आजच्या अर्थसंकल्पाच्या विश्लेषणाची. त्यासाठी आपण बघणार आहोत अर्थ बजेटचा या विशेष कार्यक्रमाचा संपादित भाग. या अर्थसंकल्पामध्ये अपेक्षा होती, पण बरंच बिहारबद्दल ऐकायला मिळालं. अपेक्षा होती आंध्र प्रदेशबद्दल सुद्धा ऐकायला मिळालं. आजचा आपला प्रश्न हा आहे, आपण निवडणुकांबद्दल बोललो, अलायन्सेसबद्दल बोललो, की महाराष्ट्राला नक्की या अर्थसंकल्पातून काय मिळालं याची चर्चा आपण करणार आहोत. मी सचिन सावंत आपल्याकडे पहिले येते. आपली पहिली प्रतिक्रिया. नाही, आता ही अपेक्षा गेल्या 10 वर्षापासूनच आहे की भारतीय जनता पक्षाचं जे सरकार आहे, आता पूर्वी मोदी सरकार आणि आता एनडीए सरकार, यांचा सगळा जो दृष्टिकोन असतो की तो सत्तेच्या अनुरूप असतो, की कशा पद्धतीनं आपल्याला सत्ता टिकवता येईल किंवा सत्तेसाठी आपण किती जवळ जाऊ, त्या पद्धतीची धोरणं ते आखतात. जनमानसाच्या हिताची, जनमानसाला समोर धरून ती धोरणं नसतात. त्यामुळे तुम्ही आजच्या बजेटमध्ये त्यांनी आपल्या ज्या काही या सरकारला कुबड्या लागलेल्या आहेत त्या कुबड्यांची डागडुजी करण्याची काळजी त्यांनी घेतली. त्यातही जी अपेक्षा होती की त्यांच्या मागण्या ज्या आहेत की विशेष जे त्यांना दर्जा दिला पाहिजे तो दिलेला नाही. परंतु बिहार आणि आंध्र प्रदेश सोडून कुठल्या राज्याचा उल्लेख झाला नाही. म्हणजे महाराष्ट्राचा तुम्ही आता विचार करता महाराष्ट्राला काय मिळालं, महाराष्ट्राचा म देखील ऐकायला मिळालं नाही किंवा इतर राज्यांची नावं देखील त्याच्यामध्ये ऐकायला मिळालेली नाहीत. त्यामुळे हे केवळ आपल्या सत्तेला अनुरूप, सत्तेला स्थापित करण्याकरता आणि स्टॅबिलाइज करण्याकरता ह्या पद्धतीचं बजेटचा त्यांनी वापर केलेला आहे, याच्यात काही शंका नाही. कुबड्यांची डागडुजी केली असं म्हणतात. अतुलजी काय म्हणाल? नाही, मुळामध्ये ज्यांनी 10 वर्ष अनेक कुबड्यांची सरकारं चालवली आणि त्या कुबड्यांच्या तांगड्या त्यांच्या एकामेकात जाऊन देशाचं भरपूर नुकसान केलं, त्यांनी प्रीपोल अलायन्सला कुबड्या म्हणावत हा सर्वात मोठा विनोद आहे. पहिला मुद्दा आहे. हे केंद्रीय अर्थसंकल्प आहे. हा काही प्रत्येक राज्याला काय मिळालंय, त्याच्यामध्ये कुठल्या योजना आहेत, शेवटी केंद्र सरकारच्या योजना संपूर्ण देशाकरता असतात. जसं एक योजना त्यांनी गेल्या वर्षी पण आणली होती, यावर्षीसुद्धा आणलेली आहे की 1.5 लाख कोटीपर्यंत इंटरेस्ट फ्री लोन राज्यांना त्यांचे इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट पूर्ण करण्याकरता त्या ठिकाणीची योजना आहे. आणि त्याच्यामुळे ज्यांनी कायम महाराष्ट्रावर अन्याय केला त्यांनी या संदर्भात बोलावं. शेवटी मोदी सरकारने किंवा भारतीय जनता पार्टीच्या सरकारने किंवा अगदी राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारने मुंबईला मेट्रो कोणी दिली? ती मोदी सरकारने दिली. अटल सेतूला परमिशन कोणी दिली? ती मोदी सरकारने दिली. आणि त्यामुळे केंद्रीय अर्थसंकल्प आहे, महाराष्ट्राला भरपूर मिळालं आहे. ज्या इन्कम टॅक्सचा तुम्ही उल्लेख केलात ते टॅक्सपेअर महाराष्ट्रात सुद्धा आहेत, त्यामुळे ते महाराष्ट्राला लागूच आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं चर्चा बजेटवरची आहे,
ती जर का राजकीय करायची असेल तर त्यात लोकांना काही इंटरेस्ट नाही आहे. खऱ्या अर्थाने अर्थसंकल्पावर आणि त्याच्या आकड्यांवर आणि अंमलबजावणीवर चर्चा केली तर ती अधिक योग्य होईल असं मला वाटतं. एकच फक्त की देशाचं बजेट आहे, काय हरकत नाही. त्यांनी म्हटलंय महाराष्ट्राचा उल्लेख नाही, त्याच्याबद्दल त्यांनी कारणं दिली. मग बिहार आणि आंध्रचा उल्लेख का आला, बाकीच्या राज्यांचा उल्लेख आला का नाही, हा प्रश्न अनुत्तरित आहे. नाही, असं आहे की आंबा म्हटलं की तुंबा म्हणायचं, तुंबा म्हटलं की आंबा म्हणायचं, अशी काँग्रेसवाल्यांची नीती आहे. आणि त्याच्यामुळे त्या दोन्ही राज्यांची मागण्या होत्या की आम्हाला स्पेशल स्टेटसचा दर्जा द्या. आता तो मान्य केला नाही, त्याच्यावर हे काही बोलणार नाहीत. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की अत्यंत फेअर अशा पद्धतीने हे मांडलं गेलेलं बजेट आहे. आंध्र प्रदेश, बिहार यांच्या काही समस्या आहेत, त्या समस्यांचा त्यांनी उल्लेख केला, एवढाच त्याचा अर्थ आहे. मग गुजरातचाही उल्लेख केला नाही, महाराष्ट्राचा समजा केला नाही तर गुजरातचाही केलेला नाही आहे. ओडिसाच्या जनतेने आम्हाला सरकार दिलं, यांनी तर तिथली कार्यकारिणी बरखास्त करून टाकली अत्यंत वाईट परफॉर्मन्समुळे. खरं तर केंद्रीय कार्यकारिणीच बरखास्त करायला पाहिजे होती खडगेंनी, पण ते ठीक आहे. नापास होऊन सुद्धा पास झालो असा आनंद व्यक्त करतायत, पण ते ठीक आहे. त्यामुळे मला असं वाटतं की अत्यंत फेअर असं बजेट आहे. आणि रेल्वेपासून कॅपिटल एक्सपेंडिचरमध्ये जी मोठी वाढ केलेली आहे त्याच्यामुळे महाराष्ट्रासह अख्ख्या देशाच्या अर्थव्यवस्थेला गती मिळेल. नक्कीच. आत्ता आपण खरं तर राजकीय दृष्टिकोन बघितला. अतुलजी, आपण माईक हातात घेतलाय, काय आपल्याला म्हणायचंय, महाराष्ट्राला यात काय मिळालं किंवा कुठं पोटेन्शियल तुम्हाला दिसतंय महाराष्ट्र सारख्या राज्याला? खरं तर येणारा काळ हा निवडणुकांचा होता, त्यामुळे जसं सचिन सावंत म्हणाले तसं महाराष्ट्राचं नाव घेऊन काहीतरी सांगणं अपेक्षित असू शकतं राजकीय दृष्ट्या, पण तसं झालेलं नाही. पण या बऱ्याच स्कीम्स ज्या अनाऊन्स झाल्या आहेत त्यात महाराष्ट्राला कुठं पोटेन्शियल आहे? बिहार आणि आंध्र प्रदेश यांना जे काही मिळालं बजेटमध्ये ते मिळणं स्वाभाविक होतं, त्यात गैर असं काही नाही आहे. प्रत्येक सरकारं ही त्यांच्या सोयीनुसार त्यांच्या सत्तेतल्या असलेल्या समीकरणानुसार चालतात, यात गैरही काही नाही. ते पैसे राज्याला जातात, देशाला जातात, ते काही कोणाच्या पर्सनली पॉकेटमध्ये जात नाहीत. हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा असा आहे की महाराष्ट्राचं जरी नाव घेतलं नसलं तरी 2014-2019 या दोन्ही बजेटच्या कंपॅरिझनमध्ये महाराष्ट्राला 11,11 कोटी इन्फ्रास्ट्रक्चरसाठी महाराष्ट्राला देशाला देण्यात आलेले आहेत. आता त्यातला जवळजवळ 5चा जर तुम्ही बजेट पाहिलं मिनिस्ट्री ऑफ रोड ट्रान्सपोर्ट हायवेचं, हे साधारणतः 3,14,000 कोटीपर्यंत खर्च झालेला आहे. इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये सर्वात जास्त शेअर मिळालेला आहे, हेही तेवढंच सत्य आहे. सर, 2 गोष्टी लक्षात घेऊ की अतुलजी असतील किंवा सचिनजी असतील, यांनी एखाद्या राज्याच्या विशेष दर्जाचा म्हणून उल्लेख केला. माझी सचिनजी आणि अतुलजी दोघांनाही विनंती आहे, कारण आपल्या देशाला सादर झालेल्या स्वातंत्र्यपूर्व काळापासून आत्ताच्या बजेटपर्यंत सर्व बजेट मी आयदर वाचलेत किंवा ऐकले आहेत. कोणत्याही अर्थसंकल्पामध्ये कधीही कोणत्याही राज्याला विशेष दर्जा जाहीर करण्याची आपल्याकडचा इतिहास नाही, कारण ती आर्थिक घोषणा नाही. मुद्दा पहिला. मुद्दा दुसरा, यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये मला एक गंमत वाटली की अर्थसंकल्प पूर्व चर्चेमध्ये हळदी कुंकाचा उल्लेख झाला म्हणून असेल की अर्थमंत्रीपदाची सप्तपदी पूर्ण करणारा निर्मलाजी सीतारामन यांचा हा अर्थसंकल्प होता. आणि नव्यानं घरात आलेली गृहिणी घरात जसजशी रुळायला लागते तसतसं ती शब्दानं कमी बोलते आणि हातानं जास्त बोलते. याचं उत्कृष्ट उदाहरण, कारण मोजून 1 तास 20 मिनिटात हे भाषण संपलं. 7ही अर्थसंकल्पातलं सगळ्यात छोटं अर्थसंकल्पीय भाषण हे होतं. आपली पहिली प्रतिक्रिया गोखले आता सर. जो विषय चालला तो आधी घेतो आणि मग काही टॅक्सबद्दल. मार्केट पडायचं मुख्य कारण म्हणजे मी आधी म्हटल्याप्रमाणे कॅपिटल गेनवर कुठलाही बदल झाला तरी एवढी सेन्सिटिव्हिटी आहे की 10वरनं 12.5% टॅक्स झालेला आहे. तर त्याचं असं आहे की आता उद्या 12.5 6 महिन्यांनी पुढचं बजेट आहे, तिथे ही म्हणते की पूर्ण इन्कम टॅक्स ॲक्टचा रिव्ह्यू घेणार आहे, 12.5चा 15 करू शकते. हा एक पायंडा पडू शकतो. हे एक सरकार इन्व्हेस्टरला, ते मी म्हटल्याप्रमाणे त्यांचा मूड ऑफ झाला असेल. शॉर्ट टर्म कॅपिटल गेन जिथे आजकाल गेले की आपण बघतो कोविड नंतर फार मोठ्या प्रमाणावर
व्यवहार होत आहेत, तिथे 15% जो होता तो 20% झालेला आहे, तिथेही वाढ झालेली आहे. त्यामुळे हा पायंडा पडून जर कर रचना अशा पद्धतीने वाढत राहिली तर काय, अशा एक भीतीने हे कोसळलं असेल. परंतु गैसा सर म्हणाल्याप्रमाणे कदाचित 1-2 दिवसात हे पुन्हा रिस्टोर होईल. याचं कारण वित्तीय तूट प्रमाणात आहे, त्यामुळे निश्चितच बाजार त्याचं मूल्यांकन करेल. घैसा सर, याचा तुमच्या आमच्या आयुष्यावर काय परिणाम आहे? आयुष्यावर परिणाम 2 प्रकार होऊ शकेल की एक तर वित्तीय तूट जर का तुम्ही तो डिसिप्लिन ठेवला नाहीत तर तुमचे बाहेरचे जे गुंतवणूकदार आहेत त्यांचा तुमच्या इकॉनॉमीवरचा विश्वास उडतो आणि त्यामुळे ती व्हायची शक्यता असते. कोविडच्या काळाच्या आधी आपण 3.5% आम्ही वित्तीय तूट आणू असं एक सरकारने सगळ्यांनी सेल्फ ऍक्शन ठरवली होती. पण कोविडच्या काळात ते पैसे जास्त खर्च झाल्यामुळे तो अर्थात ती तूट वाढली होती. पण आता आपला एक वन ऑफ व्हेरी फ्यू कंट्रीज की आपण ती वित्तीय तूट परत आपल्या आटोक्यात आणलेली आहे 4.9. आणि त्याच्यामध्ये एक त्यांनी आणखीन पॉईंट सांगितला, खर्चापेक्षा सुद्धा त्यांनी डेट कमी करण्याचं सांगितलंय. डेट कमी केलं म्हणजे इंटरेस्ट कमी होईल. इंटरेस्ट कमी झाला की इंटरेस्ट रेट्स खालती येतील, गुंतवणूक जास्त होईल, म्हणजे उत्पादन परत वाढायची शक्यता आहे. तो हा मुख्य उद्देश आपल्या सर्वांच्या आयुष्यावर होणार आहे की इकॉनॉमी परत एकदा वेगवान, म्हणजे 8%, 10% आपण जो म्हणतोय ती वाढायची शक्यता आहे. नाही, वित्तीय तूट आटोक्यात ठेवण्याचा सर्वात मोठा परिणाम आपल्यासारख्या सर्वसामान्य लोकांच्या जीवनावर जो आहे तो महागाई कमी राहते. मोदी सरकारचं सर्वात मोठं वैशिष्ट्य गेल्या 10 वर्षाचं काय आहे तर त्यांनी महागाई कंट्रोलमध्ये ठेवली. म्हणजे युरोपमध्ये 40 वर्षात जेवढी महागाई नव्हती तेवढी महागाई होती आणि या सर्व कालखंडामध्ये आपली महागाई ही आपण काबूत ठेवली. आज जी वित्तीय तूट 4.9% त्यांनी सांगितली आहे, वित्तीय तूट जेवढी कमी राहील तेवढी सरकारला कर्ज कमी घ्यावी लागते. भारतीय जनता पक्षाचे जे सरकार त्या पद्धतीनं बजेट सांगतं त्याच्यामध्ये घोषणांचा सुकाळ असतो परंतु अंमलबजावणीचा दुष्काळ असतो, ही वस्तुस्थिती आहे. आता पहिली गोष्ट टिळक साहेब मगाशी म्हणाले, मला थोडंसं आश्चर्य वाटलं त्यांनी, की विशेष दर्जा एखाद्या राज्याला देणं ही आर्थिकच गोष्ट असते, कारण त्यांचा महसुली वाटा जो आहे तो त्यांना अधिक प्रमाणात दिला जातो त्या राज्यांना, ही वस्तुस्थिती आहे. एकच मला बोलू द्या त्याच्यावरती. त्यामुळे त्यांची मागणीच आहे की बिहारला किंवा आंध्र प्रदेशला अधिक दर्जा त्या ठिकाणी म्हणजे विशेष दर्जाच्या माध्यमातून अधिक पैसे मिळावेत इतर राज्याच्या तुलनेमध्ये. त्यामुळे तो हा आर्थिकच निकषाचा भाग असतो. दुसरी गोष्ट अशी की फिस्कल डेफिसिट, वित्तीय तुटीच्या संदर्भामध्ये तुम्ही जर पाहिलं तर गेल्या अनेक वर्षांचं जे भारतीय जनता पक्ष म्हणजे मोदी सरकारचं जे काही बजेट आलेलं आहे त्यांनी जे टार्गेट दिलं ते कधीही पूर्ण झालेलं नाही, ही वस्तुस्थिती आहे. तुम्हीच लक्षात घ्या, गेल्याच बजेटमध्ये सांगितलं होतं की मोबाईलचं उत्पादन फार मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहोत. लक्षात घ्या, आताच्या परिस्थितीमध्ये मोबाईलच्या वरती तुमची कस्टम ड्युटी तुम्ही कमी करून टाकली, म्हणजे इम्पोर्ट तुम्हाला वाढवायचं आहे. तुम्हाला गेल्या 10 वर्षांमध्ये आपण पाहिलं असं स्किल इंडिया, स्टँडअप इंडिया, ही इंडिया, बस इंडिया, म्हणजे उबरा इंडिया, खाली इंडिया सगळं पाहिलं, मेक इन इंडिया पाहिलं. ह्याचे जे टार्गेट तुम्ही जर पाहिले तर त्या टार्गेटच्या अनुषंगानं त्यांनी काय केलं, आता हे म्हणत होते अंमलबजावणी केली. तुम्ही 2022च्या घोषणा होत्या की 2022ला शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करू, स्मार्ट सिटी करू, त्या ठिकाणी प्रत्येकाला घरं दिली जातील. कुठलीही गोष्ट झालेली नाही. एक जे आपण ऐकलं ते म्हणजे स्टँडर्ड डिडक्शनची जी काही मर्यादा वाढवली आहे त्याचा काय परिणाम होणार पगारदारांवर? प्रत्येक पगारदार जो नोकर मंडळी आहेत आणि निवृत्ती वेतन असलेली अशा दोघांना 75,000 स्टँडर्ड डिडक्शन मिळेल. म्हणजे त्यांच्या उत्पन्नात 75,000 वजा केले जातील. आता किती मिळत होतं? आधी 50,000 होतं, 25,000 रुपयांनी ही मर्यादा वाढलेली आहे. तर मला वाटतं आपण आधीच्या सत्रात जे म्हटलं की जर टॅक्स कलेक्शन वाढलं असेल, निवडून तुम्ही पुन्हा दिलं असेल तर करदाता माझा लाडका असं म्हणून त्याला काहीतरी द्या, तर ते ह्या मला वाटतं त्यांनी आपलं ऐकलं असावं आणि मंत्री महोदयाने आपल्याला नक्कीच त्याचा सर्वसामान्य पगारदार मंडळींना फायदा करून दिलाय. एक आत्ता ह्याच्या बाबतीत महत्त्वाचा मुद्दा लक्षात घेतला पाहिजे की विशेषतः आपण जुनी कर प्रणाली आणि नवीन कर प्रणाली अशी चर्चा करणार असू तर मुळात एक राजकीय अपेक्षा अशी होती की जर मोदी सरकारला आत्ताच्या लोकसभेच्या निवडणुकांमध्ये त्यांच्या अपेक्षेनुसार बहुमत मिळालं असतं तर कदाचित यंदाच्या अर्थसंकल्पामध्येच जुन्या कर प्रणालीचं विसर्जन होईल. तसं झालेलं नाही. पण जर आपण संपूर्ण ते सव्वा तासाचं जे भाषण आहे त्याच्यात जर ऐकलं तर अत्यंत उघड आहे की मगाशी संजीव गोखले सर म्हणले त्याचं की ते 6 महिने हे गाजर आहे,
कदाचित आत्ता 31 जुलै अत्यंत जवळ आहे आणि ती इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची शेवटची तारीख असते. त्यामुळे निष्कारण मनामध्ये त्याचा गोंधळ व्हायला नको म्हणून आत्ता ती घोषणा टाळली असेल. आणि तसंही यंदाच्या अर्थसंकल्पाला जर विचार करायचा झाला तर त्याच्या इम्प्लिमेंटेशनच्या दृष्टीने अत्यंत मर्यादित काळ आहे आणि म्हणून त्याची घोषणा झाली नसेल. पण आता एक गोष्ट नक्की आहे की येणाऱ्या काळामध्ये कोणत्याही पद्धतीमध्ये जुन्या पद्धतीच्या कर प्रणालीकडे आपण जात नाही हे सरकारनं स्पष्ट केलंय. नक्कीच. त्यामुळे हे मला वाटतं आपल्या सर्वच श्रोत्यांसाठी अत्यंत महत्त्वाचं आपण सांगितलं. पाशाजी, आपलं काय प्रतिक्रिया आहे ह्या बजेटवर? नाही, माझी प्रतिक्रिया अशी आहे की गेल्या वेळेसच्या बजेटमध्ये 1.18 लाख कोटी रुपये होते. यावेळेस 34,000 कोटी रुपयाची वाढ झालेली आहे. या देशभरातल्या शेतकऱ्यांची आणि संघटनांची आजपर्यंतची मागणी काय होती की सगळ्या क्षेत्रामध्ये विज्ञान येतं, मग बियाण्यात विज्ञान का नाही? तुम्हाला विमानात विज्ञान पाहिजे, तुम्हाला कपड्यात विज्ञान पाहिजे, तुम्हाला चंद्रावर जायचंय, तुम्हाला मंगळावर जायचंय. अरे आमच्या बियात जाऊ द्या ना आम्हाला विज्ञान. त्याला विरोध होता. आणि मग या बजेटमध्ये जर बघितलं तर या बजेटचं सगळ्यात मोठं जर यश काही जर मला दिसत असेल तर ती ही आहे, नवीन संशोधनाला प्राधान्य दिलंय. नंबर 1. नंबर 2, 32 फळभाज्या आणि 109 वाण नवीन शोधणार आहेत. याचा सरळ सरळ कसं आहे माहितीये का, जेनेटिक इंजिनिअरिंगचा वापर करून पर्यावरण पूरक जाती शोधण्याचं काम करायचं आहे. या सगळ्या गोष्टीकडे जर बघितलं तर मला वाटतं की या बजेटमध्ये शेती, शेतकरी आणि तुम्ही मी ग्रामीण विकास आणि ग्रामीण विकास बी सगळ्याचं भलं होईल असं वाटतंय. मुख्यमंत्री पदावरून महायुतीत धुसफूस सुरू झाल्यानंतर संजय राऊतांनी आता त्यावर चिमटे काढले. महायुतीमध्ये एकूण 7 मुख्यमंत्री आहेत असं संजय राऊत म्हणतात. महायुतीतले तिघेही एकमेकांचा कार्यक्रम करणार आहेत असा दावा राऊतांनी केलाय. संजय राऊतांना शिंदेच्या शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्केंनी प्रत्युत्तर दिलं. महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री पदाचे एकूण 77 दावेदार आहेत असं म्हस्के म्हणतायत. पाहूया. त्यांच्या त्या सो कॉल्ड महायुतीच्या बाबतीत म्हणाल तर या क्षणी तिकडे 7 मुख्यमंत्री आहेत. 3 मुख्यमंत्री आहेत. हे 3 मुख्यमंत्री म्हणजे का दत्ताचं रूप नाही. 3 दिशांना 3 तोंड आहेत, गरज म्हणून एकत्र आहेत. हे 3 मुख्यमंत्री जे आहेत भावी किंवा आताचे, हेच एकमेकांचं पतन करणार आहेत, एकमेकांचे उमेदवार पाडणार आहेत. आणि भारतीय जनता पक्ष असा पक्ष आहे त्यांच्यावरती कधीच कोणाला विश्वास ठेवता येणार नाही. महायुतीमध्ये जर ते म्हणत असतील आमच्याकडे 7 मुख्यमंत्री आहेत तर त्यांच्याकडे 77 मुख्यमंत्री आहेत. त्यांच्यात हिंमत आहे का उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर करायचा? अहो, यांना मुख्यमंत्री होण्याकरता मुख्यमंत्री पदाचं एवढं स्वप्न आणि एवढी हाव होती. शिवसेना भाजपा युतीबरोबर विधानसभा निवडणुका लढल्या आणि मुख्यमंत्री होण्याकरता काँग्रेस आणि शरद पवारांबरोबर गेलेली ही मंडळी आहेत. यांना काय अधिकार आहे युतीच्या मुख्यमंत्रीपदासंदर्भात बोलण्याचा? मुंबई क्रिकेट असोसिएशनला आज अजिंक्य नाईक यांच्या रूपाने नवा अध्यक्ष मिळालाय. आज पार पडलेल्या पोटनिवडणुकीत एमसीएचे उपाध्यक्ष संजय नाईक आणि सचिव अजिंक्य नाईक यांच्यामध्ये सामना झाला. एमसीएच्या एकूण 375 मतदारांपैकी 335 प्रतिनिधींनी मतदान केलं. त्यापैकी अजिंक्य नाईक यांना 221 मतं मिळाली तर संजय नाईक यांना 114 मतं मिळाली. अजिंक्य नाईक 107 मतांनी विजयी झाले. एमसीएचे अध्यक्ष अमोल काळे यांच्या आकस्मिक निधनामुळे ही निवडणूक घ्यावी लागली. अजिंक्य नाईक यांच्या यशामागे अनेक कारण आहेत. एमसीएचे विद्यमान सचिव या नात्याने अजिंक्य नाईक यांचं संलग्न क्लबशी गेली 2 वर्ष दांडगा संपर्क होता. एमसीएच्या क्लब्स आणि कार्यकर्त्यांमध्ये संजय नाईक यांच्या तुलनेत ते अधिक लोकप्रिय होते. दिवंगत अध्यक्ष अमोल काळे यांच्याशी मैत्रीचं आणि भावनिक नातंही होतं. त्यामुळे काळे कुटुंबीय आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा भावनिक पाठिंबा त्यांनाच होता अशी ही चर्चा आहे. शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्यासारख्या बड्या नेत्यांची ताकदही त्यांच्याच पाठीशी होती. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत संजय नाईकांना केवळ आशिष शेलार या एकाच राजकीय नेत्याची साथ मिळाली.
आज निवडणुकीनंतर आशिष शेलार यांनी ही खिलाडू वृत्तीने लढलेली मैत्रीपूर्ण लढत होती असं सांगत अजिंक्य नाईक यांचं अभिनंदन केलंय. MCAचे नवे अध्यक्ष अजिंक्य नाईक यांना ABP माझाच्या देखील शुभेच्छा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.